सचिन जाधव साहेब म्हणतात की आता ही शिक्षा का बंद केल्या, तर राजांच्या वेळेस ज्या परिसरामध्ये गद्दार त्या परिसरामध्ये शिक्षा, आज बिहारमध्ये गद्दार झाला, महाराष्ट्र सांभाळायला मोकळा आहे, द्या सोडून. त्यापेक्षा म्हटलं पाहिजे पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग द्या, भारत व्हीआयपी म्हणून सांभाळाय खंबीर आहे. 50 कोटी खर्च करून कसाब सारख्या पाहुण्याला आम्ही पोचला, त्याच्या आधी ते फेकला असताना महिन्याचा खर्च एका किल्ल्याला दिला असता तर एका महिन्यात 1 किल्ला डेव्हलप झाला असता, असे आमचे इतिहासकार सचिन दादा सांगतात. गडाची उंची 3543 फूट, खोली 1800 फूट उंच जागेवर उभे आहोत. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना, झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरा, अवघा महाराष्ट्र शिवमय व्हावा आणि राजे तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा. ते राजांची मूर्ती उभे, तिथे राजांचा राजवाडा होता, राहायची जागा इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. राजांची आठवण राहावी, राजांची मूर्ती बसवले. मूर्तीचं वजन 4.5 टन, 4,500 किलो. मूर्तीचे शिल्पकार रामचंद्र पांडुरंग कामत, मुंबई विलेपार्ले. कामथानी मूर्ती बनवले. राजे घोडीवर स्वार आहेत, राजाच्या हातात तलवार आहे. नजर खानाकडे, राजे खानाला सांगतायत अरे तू थडग्यातनं उठशील तर तुला मी परत गाडीन, म्हणून तलवार धरलेली आहे. पुढे जाताना चपला काढायच्या, पुढे बोर्ड लावला, तिकडे दर्शन करायचं. दर्शन झाल्यानंतर सगळ्या ग्रुपनी शंकरा दर्शन करायचं आणि मग असते असते खाली उतरायचं. जे आमचे सांगलीचा मावळे त्यांना समोर बुरुज बघायला जायचे, लक्षात ठेवा. फास्ट मध्ये आवरायचे आणि तुम्ही लेट केला की 4 वाजता जेवण होईल. चालेल का?